हाय फ्रेंड्स, स्वप्न खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण रावण आणि रामचंद्र भाग 2 जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रामाने आपली पत्नी सीता आणि लक्ष्मणासोबत शेवटी त्या दंडकारण्यात प्रवेश केला. त्या अरण्यात एका तपस्वी अत्री महर्षीचा आश्रम होता. आश्रम वेगवेगळ्या ऋषीमुनींनी भरून गेला होता. कितीतरी वर्षापासून तपस्वी तेथे तपश्चर्या करत होते. त्या आश्रमात जागोजागी यज्ञ करण्यासाठी लागणारा लाकूड फाटा पडलेला होता. यज्ञात हवन करण्यासाठी लागणारी साधनसामग्रीही तिथे होती. वेदाचे अध्ययन, जप, तप, यज्ञ कर्मकांडांमुळे आश्रमातला परिसर भारून गेला होता. सगळीकडे सुगंध तर दरवळत होताच, परंतु त्याबरोबर मंत्र उच्चारामुळे वातावरण मंत्रमुग्ध होऊन गेले होते. अशा प्रकारचे तेजोमय वातावरण खचितच राक्षसांच्या पचनी पडणार होते. यज्ञाचे ते तेज असे होते की आकाशात तळपणारा सूर्य त्यांची दाहक किरणे राक्षसांना थोडीच सहन होणार होती. यज्ञातून मिळालेल्या पुण्यामुळे इंद्र, वरुण, अग्नी सारख्या देवता त्यांचे रक्षण करायचे, परंतु यज्ञ आहुती कमी होताच राक्षसांच्या झुंडी येऊन आश्रम उद्ध्वस्त करून जायच्या. त्यामुळे देवतांकडून नेहमीच मदत मिळेल याची आशा नसायची. आश्रमातल्या ऋषींना यज्ञ, हवन, तप चालूच ठेवण्याशिवाय दुसरा काही पर्याय नसायचा. ते तिघेजण एका आश्रमाच्या कोपऱ्यातून आतली शोभा पाहण्यात गुंग होते. आश्रमातील जमीन शेणाने सारवून रांगोळीने सुशोभित केली होती. हरिण आणि हरिणाचे पाडसे मुक्तपणे न घाबरता इकडून तिकडे स्वच्छंदपणे उड्या मारत होती. कपिला धेनू सावकाश संतपणे रवण करत उभ्या होत्या. मोर निर्भयपणे कळपाकळपाने इकडे तिकडे दाणे पिटत हिंडत होते. मधूनच मियाऊ मियाऊचा आनंद ध्वनी काढत आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत होते. काय विहंगम दृश्य होते ते समोर. सीताच्या तोंडातून आनंदाचा चित्कार बाहेर आला. तसे रामाने तिच्याकडे पाहत स्मित हास्य केले. अजून कमी की काय स्वर्गातल्या अप्सराही येऊन बेधुंदपणे नृत्य आविष्कार करीत होत्या. बाजूलाच जंगलातली फळे, कंदमुळे यांनी भरभरून ठेवलेल्या टोपल्या होत्या. स्वच्छ पाण्याचे हंडे आणि रांजणही होते. मोठे मोठे वृक्ष, वेली आश्रमांच्या चहूबाजूंनी उभे होते. देवांना वाहिलेली निरनिराळ्या सुवासाची आणि रंगांची फुले पडलेली होती. नुकतीच पूर्णपणे उमललेली कमळे आणि कळ्या तिथल्या तलावात वाऱ्यावर डोलत होती. पांढरी गुलाबी कमळे मन मोहून घेत होती. अशा त्या दैवी आश्रमात वेगवेगळे तपस्वी ऋषीमुनी राहत होते. मंत्रपठण करण्यात व्यग्र होते. रामाने आपल्या खांद्यावरचा धनुष्यबाण खाली उतरून ठेवला. लक्ष्मणानेही त्याचे अनुकरण केले. सीता म्हणाली, नाथ, हा कोणता आश्रम आहे? आपण इथे आज थांबायचे आहे का? राम तिच्याकडे पाहून फक्त हसला आणि समोर उभे असलेल्या ऋषीकडे जाऊ लागला. त्याला आपल्या समोर येताना पाहून ते महर्षी इथे आपली जागा सोडून त्यांच्या भेटीसाठी पुढे आले. त्यांनी तात्काळ श्री रामचंद्र आणि सीता मातेला ओळखले. त्यांच्या पाठोपाठ बाकी ऋषीगणही येऊन रामाच्या मुखाकडे पाहू लागले. रामाचे मुख चंद्राभासमान तेजस्वी भासत होते. त्यावर संध्याकाळची लालिमा पसरलेली होती. त्या तिघांनी त्यांना वाकून नमस्कार करताच त्या महर्षींनी तिघांनाही आशीर्वाद दिला आणि आपल्या आश्रमातल्या खास पर्णकुटीत येण्यास सांगितले. तिथले बाकी ऋषीगण आश्चर्यचकित झाले होते. एवढे सुकुमार युवक आणि एक स्त्री एवढ्या घनदाट जंगलात वल्कले घालून काय करायला आले असावेत असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. परंतु त्रिकालदर्शी महर्षींनी त्या तिघांनाही ओळखले होते, म्हणूनच ते त्यांना आपल्या पर्णकुटीत आदरातिथ्य करण्यासाठी घेऊन गेले. त्यांना हातपाय धुण्यासाठी तांब्यात पाणी दिले आणि ताजी फळे तसेच कंदमुळेही खाण्यासाठी दिली. अत्री महर्षी म्हणाले, हे रामचंद्रा, आपण वर्णाश्रम धर्माचे पालन करणारे, प्रजेचे रक्षण करणारे यशस्वी पुरुष आहात. राज्यशासन करणार राजा आम्हाला गुरुप्रमाणे पूज्य आणि मान्य आहे.
या भूतलावर आपण इंद्राचा अंश आहात. आम्ही आपल्या राज्यात राहणारी आपलीच प्रजा आहोत. आपल्याला आमची दुष्ट राक्षसांपासून रक्षा करायलाच पाहिजे. परंतु मी कोणी राजा नाही महर्षी. मी वनवास भोगण्यासाठी या अरण्यात आलो आहे. राम त्यांना विनम्रपणे म्हणाला, राजन, आपण आपल्या नगरात असो की या निर्भीड अरण्यात आपणच आमचे राजे आहात. आपल्याजवळ सिंहासन असो की नसो, आमचे राजे आपणच आहात. त्यामुळे आमचे रक्षण करणे हे तुमचे आधी कर्तव्यच आहे. आपण आम्हाला उपद्रव देणाऱ्या राक्षसांपासून अभय द्यावे. मग त्या रात्री तिघांनी त्या आश्रमातच मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी सूर्य उगवताच तिथल्या ऋषीमुनी आणि महर्षींचा निरोप घेऊन ते पुढे अरण्यात निघून गेले. जाण्याआधी त्या अरण्यात असलेल्या राक्षसांचा बीमोड करण्याचे वचन राम आणि लक्ष्मणांना त्यांना दिले. त्या वनाच्या मध्यात अनेक प्रकारचे जीवजंतू होते. वाघ, सिंह सारखे जंगली श्वापदे तसेच लांडगे मुक्तपणे फिरत होते. आजूबाजूला काही झाडी नव्हती, ना वृक्ष ना लता. मागे पडलेल्या त्या आश्रमाच्या पूर्ण विरुद्ध असे भकास भयानक वातावरण होते. तलावातले पाणी पूर्ण सुकून गेले होते, त्यामुळे पक्ष्यांची किलबिलही कानावर पडत नव्हती. तिघेजण तसेच चालत पुढे जाऊ लागले. रामाने सीतेचा हात पकडला होता आणि त्यांच्या मागून लक्ष्मण सावधपणे रामाच्या पावलावर पाऊल ठेवत चालत येत होता. सीते, हे निर्भीड अंधारून आलेले भयानक अरण्य पाहून घाबरली तर नाहीस ना? आत्ताशी कुठे आपल्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. अजून बरेच काही पुढे वाढून ठेवले आहे. तुझ्या मनाची तयारी नसेल तर तू लक्ष्मणाबरोबर इथूनच परत निघू शकतेस. हा माझा भाऊ तुला सुखरूप अयोध्या नगरीत सोडेल. प्राणनाथ, मी आधी सांगितल्याप्रमाणे मी तुमची अर्धांगिनी सीता, तुमची प्रिय पत्नी. अजूनही शपथेवर सांगते की पतिधर्म निभावणे हे माझे आद्य कर्तव्य आहे आणि माझा पतिधर्म मला आयुष्यभर पतीसोबत त्यांच्या सुखदुःखात राहण्याची आज्ञा देतो. जसे आपण आपल्या धर्माचे पालन पितृ आज्ञा करून करत आहात, तसेच मलाही माझ्या धर्माचे पालन करू द्या. माझ्यामुळे आपणास काही दुःख होईल असे आचरण किंवा वर्तन माझ्याकडून होणार नाही. त्यामुळे आपण निश्चिंत असा. सीतेचे बोल ऐकून रामाला भरून येते. तो सीतेला आपल्या छातीशी कवटाळतो आणि येणाऱ्या प्रत्येक सुखदुःखात तिची ढाल बनून राहण्याचे वचन तिला देतो. लक्ष्मणही रामाच्या खांद्यावर हात ठेवून आपला बंधुधर्म पाळण्याचे वचन रामाला देतो. तिघेजण मुक्तपणे समोरच्या घनदाट जंगलात पाहत उभे राहतात. इतक्यात रामाचे लक्ष समोरच्या भयानक दिसणाऱ्या राक्षसाकडे जाते. पर्वतासमान उंच नरमांसभक्षी अक्राळ विक्राळ स्वरूपाचा तो राक्षस प्रचंड आवाज करत त्यांच्या दिशेने येत होता. त्या राक्षसाला एकच मोठा डोळा होता आणि त्याच्या डोक्याच्या खूप आतमध्ये तो रुतलेला होता. त्याचे तोंड लांब होते आणि शरीर प्रचंड आणि वाकडे तिकडे होते. त्याच्या शरीराचा कुठलाच अवयव एकसमान नव्हता. त्याचे पूर्ण शरीर ओबड-धोबड आकाराचे होते. त्या राक्षसाचा भला मोठा जबडा रक्ताने माखलेला होता. त्याच्या एका हातात नुकताच मारलेला एक वाघ होता. त्याने त्याचे तोंड उघडले तसे आतले मोठे दात उन्हामध्ये चमकले. सीतेच्या तोंडून एक भयप्रद किंकाळी फुटली. रामाने सीतेला आपल्या मागे लपवले. ते दोघे भाऊ समोर येणाऱ्या संकटाकडे पाहत आपले धनुष्यबाण सावरून उभे राहिले होते. बंधू, हे प्रचंड धुंड जमिनीवरची धूळ उधळत आपल्या दिशेने प्रचंड वेगाने येत आहे. आपण मला आज्ञा करावी. माझ्या एका बाणाने त्याचा मी डोळाच फोडून टाकतो. द्वेषाने लक्ष्मण म्हणाला. थांब लक्ष्मण, तो दिसत जरी अमंगलकारी असेल तरी त्याचा इरादा कळल्याशिवाय आपण स्वतःहून वार न करणे चांगले. आपण क्षत्रिय आहोत. कारणाशिवाय कोणाला व्याधी पोहोचणे आपल्या क्षत्रिय धर्मात नाही. तर फ्रेंड, अशा प्रकारे आपली कथा समाप्त होत आहे.